नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पॅराऑलिम्पिकमध्ये 29 पदक जिंकणाऱ्या सर्व भारतीय खेळाडूंची माहिती घेऊ। अवनी लेकरा हिने पॅराऑलिम्पिक शूटिंगमध्ये सुवर्ण पदक मिळवले आहे। 2020च्या टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये 1 सुवर्ण व 1 कांस्य पदक जिंकले होते। हिला पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे। जन्म 8 नोव्हेंबर 2001 मध्ये जयपूर राजस्थानमध्ये झाला। प्रवीण कुमार यांचा जन्म उत्तर प्रदेशातील गोविंदगड येथे 15 मे 2003 मध्ये झाला। याने उंच उडीमध्ये भारताला सुवर्ण पदक दिले। मनीष नरवाल हा हरियाणा येथील सोनीपत येथील असून 17 ऑक्टोबर 2001 मध्ये जन्म झाला। याने सिल्वर पदक शूटिंगमध्ये दिले। प्रणव सुरमा क्लब थ्रो हा हरियाणातील फरीदाबाद येथील असून 1994 मध्ये त्याचा जन्म झाला। त्याने भारताला सिल्वर पदक मिळवून दिले। मोना अग्रवाल हिचा जन्म 8 नोव्हेंबर 1987 मध्ये राजस्थान येथील सीकर जिल्ह्यात झाला। हिने भारताला शूटिंगमध्ये ब्रॉन्झ पदक दिले। रुबीना फ्रान्सिस हिचा जन्म 1999 मध्ये मध्य प्रदेशातील जबलपूर येथे झाला। हिने भारताला शूटिंगमध्ये कांस्य पदक मिळवून दिले। धरमबीर नाईन यांचा जन्म 18 जानेवारी 1989 मध्ये हरियाणातील रोहतक जिल्ह्यात झाला। त्याने क्लब थ्रोमध्ये भारताला सुवर्ण पदक दिले। सुमित अंतिल फेक यांचा जन्म 7 जून 1998 मध्ये हरियाणातील सोनीपत येथे झाला। त्यांनी भालाफेक यामध्ये भारताला सुवर्ण पदक दिले। नवदीप सिंग फेक यांचा जन्म 11 नोव्हेंबर 2000 मध्ये हरियाणातील पानिपत येथे झाला। त्याने भारताला भालाफेकमध्ये सुवर्ण पदक मिळवून दिले। सुंदर सिंग गुर्जर भालाफेक या स्पर्धेत त्याला कांस्य पदक मिळाले। याचा जन्म 1 जानेवारी 1996 मध्ये राजस्थान येथे झाला। प्रीती पाल 100 मीटर धावणे कांस्य पदक मिळवून दिले। तिचा जन्म 22 सप्टेंबर 2000 मध्ये उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे झाला। तिने 2 कांस्य जिंकले आहे, 100 मीटर व 200 मीटर धावणे। योगेश कथुनिया थाळीफेक याने भारताला सिल्वर पदक मिळवून दिले। याचा जन्म 3 मार्च 1997 मध्ये हरियाणातील बहादूरगड येथे झाला। सिमरन शर्मा हिचा जन्म उत्तर प्रदेशातील मोदीनगर येथे 9 नोव्हेंबर 1999 मध्ये झाला। हिने भारताला कांस्य पदक दिले। अजित सिंग भालाफेक याने सिल्वर पदक मिळवून दिले। याचा जन्म उत्तर प्रदेशातील इटावा येथे 5 सप्टेंबर 1993 मध्ये झाला। शरद कुमार उंच उडी याने भारताला सिल्वर पदक मिळवून दिले। हा मुझफ्फरपूर बिहारचा असून यांचा जन्म 1 मार्च 1992 मध्ये झाला। निषाद कुमार उंच उडी यामध्ये याने भारताला सिल्वर पदक दिले। तसेच यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1999 मध्ये हिमाचल प्रदेश येथील अंब जिल्ह्यात झाला। सचिन खिलारी गोळाफेक या स्पर्धेमध्ये याने भारताला सिल्वर पदक मिळवून दिले। हा महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील असून 34 वर्षाचा आहे। मरियप्पन थंगावेल उंच उडी याने भारताला कांस्य पदक मिळवून दिले। 28 जून 1995 मध्ये यांचा जन्म झाला। तमिळनाडू येथील सालेम या जिल्ह्यात झाला। होकाटो होतोजे सेमा गोळाफेक याने भारताला कांस्य मिळवून दिले। यांचा जन्म नागालँड राज्यातील असून 14 डिसेंबर 1983 मध्ये त्यांचा जन्म झाला। मनीषा रामदास हिने कांस्य पदक मिळवून दिले। यांचा जन्म 27 जानेवारी 2005 मध्ये तमिळनाडूतील तिकतलूर येथे झाला। दीप्ती जीवांजी हिचा जन्म 27 सप्टेंबर 2003 मध्ये तेलंगणा येथे झाला। हिने भारताला 400 मीटर धावणे यात कांस्य पदक दिले। तिरंदाजीमध्ये हरविंदर सिंग यांना सुवर्ण पदक मिळाले। यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1991 मध्ये कैथल हरियाणा येथे झाला। शीतल देवी आणि राकेश कुमार मिश्र दुहेरी तिरंदाजीमध्ये कांस्य पदक मिळवले। हिचा जन्म 10 जानेवारी 2007 मध्ये झाला। जम्मू आणि काश्मीरची आहे। तसेच राकेश कुमार यांचा जन्म 13 जानेवारी 1985 मध्ये जम्मू व काश्मीर येथे झाला। बॅडमिंटन नितेश कुमार सुवर्ण पदक मिळवून दिले। यांचा जन्म 30 डिसेंबर 1994 मध्ये झाला। हा हरियाणाचा करनार येथील राहणारा आहे। मुरुगेसन थुला या महिलेने भारताला सिल्वर पदक मिळवून दिले। ह्यांचा जन्म 11 एप्रिल 2002 मध्ये तमिळनाडू येथे झाला। सुहास यतिराज याने भारताला सिल्वर पदक मिळवून दिले। यांचा जन्म 2 जुलै 1983 मध्ये हासन कर्नाटक येथे झाला। कपिल परमार याने भारताला कांस्य पदक मिळवून दिले। यांचा जन्म 23 जून 2000 मध्ये सिहोर मध्य प्रदेशात झाला। नित्यश्री सुमती सिवन
कांस्य पदक. यांचा जन्म 7 जानेवारी 2005 मध्ये झाला. ती सध्या लखनौ येथे राहते.